नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत का, या संदर्भात संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि दोन्ही हप्ते खरंच आलेले आहेत का आणि खरंच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार का, संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारने 19वे हप्ते टाकण्यात आलेले आहे. 19 वेळा पैसे दिलेले आहेत आणि शेवटचा म्हणजे 19वा हप्ता हा जो आहे तो 25 नोव्हेंबर 2025 रोजी टाकण्यात आलेला आहे. हप्त्याची माहिती तुम्हाला कुठे बघायची तर अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे. जर तुम्ही या योजनेचा फायदा घेत असाल आणि नवीन हप्ता कधी मिळेल याची जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेची सरकारी वेबसाईट पाहू शकता. तिथे सर्व माहिती दिलेली असते. हप्ता कधी येणार, तुमचं नाव यादीत आहे की नाही, सगळं समजू शकतं. या योजनेचा उद्देश काय आहे तर सरकारी योजना आहे चालवत असताना कारण त्यांना शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत करायची असते, म्हणजे शेतकरी आपल्या कुटुंबाचा खर्च भागवू शकतात. त्यानुसार सरकारने पैसे थेट बँकेत पाठवणे गरजेचे असतं आणि डीबीटी मार्फत थेट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहेत. शेतकऱ्यांना काय लक्षात ठेवायचं आहे, जसं की मित्रांनो, आपलं बँक खाते, आधार कार्ड, पासबुक जे आहे, फक्त आधार कार्डला बँक लिंक ठेवणं गरजेचं आहे. ते लिंक झाले असेल तर हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. आता दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का याकडे वळूत. तर मित्रांनो, एक शक्यता वर्तवली जात आहे दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात म्हणून. तर 20वा हप्ता हा पीएम किसान योजनेचा आणि 7वा हप्ता हा नमो शेतकरी योजनेचा वितरित करण्यात येत असतो आणि एकत्रित मिळू शकतो कारण की दोन्ही योजना एकत्रित आहेत. तर त्या अनुषंगाने दोन्ही हप्ते आता मिळणार आहेत. त्या अनुषंगाने 2-3 कामे पूर्ण करा आणि आपल्या योजनाकार SM क्लासेस या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.